नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कच्ची कैरी आणि मिरचीचं लोणचं बनवून दाखवणार। एकदम झटपट असं। त्यासाठी बघा एक कच्ची कैरी घेतली होती आणि कडकवाली कैरी घ्यायची, सॉफ्टवाली नाही। काय होतं माहिती का, आपण जर भाजीला गेलो आणि जर ते असली ना कैरी तर ती उन्हामुळे कधी सॉफ्ट झालेली असते, तशी घेऊ नका, कडक बघून घ्या। तिची साल काढून मी खिसून घेतलेली आहे। कुईचा भाग फक्त राहिलेला आहे, बाकी सगळे खिसून घेतलेले। वाटीचे प्रमाण 1 वाटी झालेली आहे, अशा पद्धतीत खिसलेली आहे बघा। थोडी मोठी मोठीच खिसायची, कापायची नाही, खिसायची। मिरची घेतलेली आहे बघा, आणि खालची जी मिरची घेतलेली आहे ना, ही तिखटवाली मिरची आहे। म्हणजे कमी जास्त बी तिखट नाही, जशी लवंगी वगैरे कशी असते तशी नाही आहे, थोडी कमी तिखट आहे। तुम्हाला ही जर मिरची नको असली तर ही जरी घेतली तर पोपटी कलरची चालेल, पण त्यात थोडी तरी अशी टाका। त्यात काय केलेलं आहे, मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत, त्यांना बघा अशा चिरा मारून घेतले, 2 तुकडे केलेले आहेत। चिर मारली आणि 2-2 तुकडे केलेले आहेत बघा सगळ्या मिरचींचे अशा प्रकारे। आणि त्यामध्ये काय होतं, मसाला मिळतो। 200 ग्रॅम आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात पाहिजे असलं तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला तसं प्रमाण सांगेन। पण ही जी टिकतक नाही 2 महिन्यासाठीच, आपलं जास्त नाही, झटपट करायचं आणि झटपट खायचं। कढई ठेवली बघा गरम करायला, त्यामध्ये पहिलं थोडंसं तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे आणि एकदम थोडंसं तेल टाकायचं, ह्याच्यापेक्षा जरी कमी टाकलं तरी चालेल। त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आणि काय करायचं माहिती आहे का, त्यांना भाजून घ्यायच्या। मिरची बघा मी भाजून घेतलेली आहे, आणि मिरची कशी भाजलेली आहे माहिती आहे, एकसारखे हलवून हलवून बघा असे डाग पडले पाहिजे। असे छोटे 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 डाग पडले का नाही की गॅस थोडासा बारीक करायचा। हे मीडियम गॅसवर मी केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये कच्ची कैरी टाकणार आहे बघा, खिसून घेतलेली, आणि ह्याला काय करणार, 1 मिनिटभर फक्त मी असं परतून घेणार आहे। 1 मिनिटभर फक्त मी परतून घेतलेले। आता हे मी काढून घेते, खाली काढून घेतले बघा, आणि कढई परत ठेवलेली आहे गॅसवर। आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। आता ह्या तेलाचं तुम्हाला मी सांगते, शेंग तेल आहे बरं का, तुम्ही कोणतं जे वापरता ते घेतलं तरी चालेल। ही 2 पळी तेल घेतलेलं आहे, म्हणजे एक 50 ते 100 ग्रॅम जरी तेल घेतलं तरी चालेल, आणि अजून थोडं जास्त जरी घेतलं तरी चालेल। आणि हे कडक गरम होऊन देऊया आपण। तेल आपल्याला ना एकदम गरम पाहिजे बरं का, कडक गरम पाहिजे। तर त्यासाठी बघा हे अजून थोडंसं गरम होऊन देऊया। म्हणजे कसं धूर निघस्तवर जरी गरम झालं तर चालेल, पण जास्त पण धूर निघस्तवर करू नका, तेल जळून जाईल। ही गरम झालेलं आहे, तर गॅस काय करायचं आपल्याला म्हणते का, बंद करून टाकायचं। आणि त्यात काय करायचे, आपल्याला साहित्य टाकून घ्यायचे। आता ही मोहरीची डाळ आहे बरं का, म्हणजे मोहरी जी आपली असते ना फोडणीची, त्या मोहरीला काय केलेलं आहे मी, मिक्सरला बारीक केलेलं आहे। जर तुमच्याकडे मोहरीची डाळ जरी असली की नाही, ती जरी बारीक केली तरी चालेल, म्हणजे ती जरी टाकली तरी चालेल। 2 चमचे बडीशेप 1 चमचा। हे काय करायचे माहिती आहे का, हलवत राहायचे बरं का एकसारखं। गॅस बंद केलेला आहे। धने पावडर 1 चमचा। आता ही जी आहे ना, हे आपलं जिरं, साधं जिरं आपलं मी भाजून घेतलेलं आहे, जिरे पावडर केलेली आहे। ह्याच्यामध्ये टाकायचं छोटा अर्धा चमचा हळद, मिक्स करून घेऊया। अर्धा चमचा बघा मिरची पावडर टाकायची, फक्त मिरची पावडर आहे ती, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे, मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यात टाकणार आहे बघा मी हिंग पावडर। तेल आपलं अजून गरमच आहे, आणि ह्याला थोडं आपण थंड होऊन देऊया। आता तुम्हाला चमचा सांगते बघा, ह्या चमच्याच्या मापानं आहे, आणि हा छोटा चमचा। आणि जी बडीशेप होती ना आपली, ती मी कच्चीच बारीक केली होती, ह्या चमच्याच्या मापानं 1 चमचा। आता ही आपण जी मिरची आणि कच्ची कैरी बघा ही भाजून घेतली होती, हलकीशी असे डाग पडस्तवर, त्याच्यामध्ये टाकणार आहे छोटा चमचा अर्धा काळं मीठ, आणि मोठा चमचा बघा 1.5 चमचा जरी मीठ टाकलं तरी चालेल, हे साधं मीठ आहे। आणि हे जे साहित्य आहे ना, तुम्ही 250 ग्रॅमसाठी सुद्धा वापरलं तरी चालेल। आता ही मिरची, कच्ची कैरी आणि मिरची आपली थंड झालेली आहे बरं का, हे मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता जी आपण फोडणी करून घेतली होती ना, ती ओतून घेऊया। साहित्य प्रमाण रेसिपी खाली पूर्ण भेटेल चमच्याच्या मापानं, आणि तुम्हाला जर जास्त पाहिजे ना तरी पण मी तुम्हाला चमच्याच्याच मापानं सांगणार। हो, काही ओतून घ्यायचं, सगळं मिक्स करत करत घ्यायचं असं। कढईमधलं पण बघा मी सगळं ओतलेलं आहे आणि चांगलं मिक्स केलेलं आहे, मस्त असं मिक्स झालं। आता ह्यातलं तुम्हाला सांगते, कोणतं पण लोणचं, आंब्याचं करा, मिरचीचं करा, लिंबूचं करा, तुम्हाला कुठलं पण लोणचं, सगळ्या लोणच्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। त्यासाठी काय असतं माहिती आहे का, तेल जास्त दिवस टिकायसाठी लोणचं, तेल आणि मीठ हे प्रमाण थोडंसं जास्त टाकायला लागतं। जसं आता भरणीचं तुम्हाला मी सांगते, जर तुमच्या भरणीचे आता हे मिरचीचं लोणचं एवढं असेल, भरलेलं असेल, तर तेल थोडंसं एवढं पाहिजे, त्याच्यामुळं खराब होत नाही। तेल काय करायचं, गरम करून थंड करून वतायचं आंब्याच्या लोणच्यामध्ये, नाही तर फेस येतो नंतर लास्टला। आता कधी पण नाही ना लोणचं ना बनवलं का नाही जास्त प्रमाणात, तर किचनमध्ये ठेवायचं नाही। किचनमध्ये कसं आपण स्वयंपाक वगैरे करतो ना, तर त्याची गरमी असते पूर्ण पॅक बंद, त्या गरमीमुळं सुद्धा ह्याला फेस येतो, म्हणजे खराब होतं, बुरशी येते। तर किचन सोडून दुसऱ्या जागी कुठं पण ठेवा, जिथं जसं थंड, थोडंसं आपलं थंड वातावरण असेल ना, त्या ठिकाणी लोणचं ठेवावं। तर आता ह्याच्यामध्ये बघा, आता मी ह्याच्यामध्ये कमी तेल टाकलेलं आहे,
ही झटपट लोणचं, पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त पण तेल टाकू शकता. अजून एक गोष्ट, झटपट लोणचं म्हणजे ना टिकायसाठी महिना दीड महिन्यासाठी पण ह्याच्यामध्ये 2 लिंबाचा रस टाकला तरी चालेल, 1 लिंबाचा रस जर टाकला तरी चालेल, कारण आंबटपणामुळं मिठामुळं लोणचं थोडंसं टिकतं. ह्याच्यात मी टाकणार आहे 3 चमचे विनेगर, हा समोरचा चमचा आहे. चमच्याचं माप तुम्हाला मी दाखवले. आणि छोटा आणि मोठा चमचा तुमच्याकडं पण असेल, असा मोठा असतो एक, छोटा एक असतो, त्याप्रमाणे सगळं साहित्य. जास्त पाहिजे असलं तर तुम्ही सांगा. ही लोणचं चवेल एक तर छान लागतं ना. जर तुम्हाला जर थोडं थोडं साहित्य घेऊन जर नको असेल, एकदम पाहिजे असेल, तर लोणच्याची मसाल्याची रेसिपी मी अपलोड केली आहे, ती जरी टाकली तरी चालेल. मिरचीला चीर मारायला बिलकुल विसरू नका. कच्ची कैरी, ही गावठी कैरी टाकलेली आहे, तुम्ही कोणती पण टाका, सॉफ्ट टाकू नका. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.